या व्हिडिओत मी लास्ट इयर 2025चा बोर्डचा पूर्ण पेपर स्वतः सोडून दाखवत आहे. सीन अनसीन पॅचेस फक्त 5 मिनिटमध्ये कसे सोडवायचे याच्या टिप्स सांगणार आहे. तुम्ही सर्वात जास्त कुठे टाइम वेस्ट करता आणि एक लास्ट 10 मार्क्स फक्त 5 वर्ड्स लिहायचे ते कसे कुठे ते मी या व्हिडिओच्या एंडिंगला सांगते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. स्टुडंट पेपर समजून घेणं महत्त्वाचं आहे. पेपर समजला तर ऑब्व्हियसली तुम्ही 80 पैकी 80 मार्क्स आणणार म्हणजे आणण्याची गॅरंटी माझी. आणि ते आणायचे कसे आहेत मी तुम्हाला पूर्णपणे हेल्प करते. पहिला प्रश्न काय असणार आहे? डू ॲज डायरेक्टेड म्हणजे जैसे बताया वैसे करो. हा कंटेंट चेंज होणार आहे. हा हा खालचे शब्द तर चेंज होतील. बट हे तर तेच राहणार आहे. नंतर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. पहिल्या प्रश्नात क्वेश्चन ए मध्ये फर्स्ट मध्ये काय विचारतात? कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. 4 शब्द दिलेत. त्याच्यामध्ये काही लेटर्स मिसिंग आहेत म्हणजे एबीसीडीतले अक्षर मिसिंग आहेत. तर ते ऍड करून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे. इथं काय दिलंय? बी आर डॉट डॉट आणि व्ही काय बनवू शकते? थोडंसं माइंड चालवायचा. पहिल्याचं उत्तर असणार आहे ब्रेव. इथं जर ए ऍड केलाय मी तर इथं एक वर्ड बनतो. इथं टी 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 नंतर काय होऊ शकते? तर TEACH टीच. ओके. बॉक्स मध्ये काय मिसिंग आहे? बॉक्स डॉश आर काय होऊ शकते? बॉक्सर. तर BOX ER ई मिसिंग आहे. ओके. फेथ FAITH फेथ. तर इथं ई थर्ड मध्ये ई आणि फोर्थ मध्ये आय. कंप्लीट द फॉलोइंग बाय युजिंग करेक्ट लेटर. 4 शब्द दिले असणार आणि 4 मध्ये आपल्याला फक्त मिसिंग काय आहे हे मिसिंग वर्ड्स लिहायचे. ओके. सेकंड हे सेम राहणार आहे. हा क्वेश्चन तर असाच येणार आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 4 शब्द दिलेत. त्यांना अल्फाबेटिकली अरेंज करायचं आहे ABCDच्या ऑर्डरमध्ये. तर सर्वात आधी बघायचं कोणता शब्द ए पासून स्टार्ट होते. तर सर्वात आन्सर आहे अट्रॅक्टिव्ह. सेकंड बघा बी बोनफायर आणि आर येतो आधी का हे कसं सोडवायचं आता? तर जे OPQR तर ओ येतोय थर्ड नंबरला आणि 4 नंबरला आर. ओके. तर आपली अरेंजमेंट काय असणार आहे? अट्रॅक्टिव्ह बोनफायर ऑप्टिमिक्स रिमोट. इथं सर्वात जास्त स्टुडंट कन्फ्युज होतात. हा अल्फाबेटिकली कसं अरेंज करायचं? तर सगळे आता फर्स्ट लेटर तर पी वरून दिले. मग सेकंड शिफ्ट व्हायचं. सेकंड मध्ये काय आहे बघायचं? PA पॅटर्न कन्फर्म लिहून टाकायचं. आता PE हा खूप कन्फ्युजिंग तुम्हाला दिलेला आहे. बट थोडंसं शांत डोक्याने सोडवला तर होती. PE सेकंड नंबरला येते लिहून टाकायचं. PO मग थर्ड अक्षर बघायचं. POC आलं. थर्ड पॉकेट आणि क्वार्टर. ओके. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. जर तुमचं ग्रामर करेक्ट आहे तर हे सोडवायचं आणि इथं काय दिलंय? आणि 4 तुम्हाला म्हणताय 4 सोडवा तर मी सजेस्ट करेल का पंक्च्युएट द फॉलोइंग हे स्किप करू शकता तुम्ही. याचा आन्सर काय? बर्ड रिप्लाय आय एम गोइंग टू फायर. तर बर्ड बोललेला आहे त्याच्यामुळे बर्डच्या रिप्लाय नंतर कॉमा आणि डबल कोटेशन मार्क्स मध्ये जो ते बोललाय आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. ओके. हाऊस दॅट सेड ना टू. हाऊस ला डबल कोटेशन मार्क्स क्वेश्चन मार्क कारण दॅट नंतर क्वेश्चन मार्क. इथं टाइम कन्झ्युमिंग आहे. स्किप करा. मी सजेस्ट करेल फोर्थ क्वेश्चन करायचं. आपण आतापर्यंत 2 केले. हा थर्ड नंबर. मेक द फोर्थ वर्ड युजिंग प्रश्न आधीच समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रश्न समजला तर सॉल्व्ह आपल्या होते. मेक फोर्थ वर्ड काय म्हणतायत? 4 शब्द बनवा. युजिंग लेटर इन द वर्ड. रेन वॉटर यूज करून आपल्याला 4 शब्द बनवायचे. पण काय सांगितलं? मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. प्रत्येक शब्दात 3 शब्द हवे. हा एक शब्द आहे. त्याचे 4 शब्द बनवायचे आपल्याला तोडून. पण प्रत्येक शब्दात 4 हवेत. इन्स्ट्रक्शन क्लिअर नसल्या तर सॉल्व्ह करणं खूप कठीण जाते. हे बघा. आय आणि इन बनतोय पण आपल्याला काय सांगितलंय? 3 शब्द. तर काय होऊ शकते? रेन 1 शब्द, वॉटर 2. थर्ड बघा इकडे-तिकडे अरेंज करायचे जोडून बघायचं. हां, रेट RATE रेट. TER झाले. रेन वॉटर, रेट, टियर. 2 मार्क्स कन्फर्म. हा किती सोपा प्रश्न आहे. राइट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम. एक तुम्हाला 5 क्वेश्चन एच्या प्रश्न क्वेश्चन 1 मध्ये एक डायग्राम दिलेली असणार त्याच्याशी रिलेटेड शब्द दिलेले आहेत. गार्डनशी रिलेटेड शब्द आता ब्युटिफुल. नंतर काय होऊ शकते? गार्डन म्हटल्यावर जेवढे डोक्यात शब्द येतात ते फास्ट लिहून टाकायचे. अशी डायग्राम ड्रॉ करायची. 2 मार्क्स मिळतात. गार्डनशी रिलेटेड ग्रीन, ब्युटिफुल, बिग, स्मॉल, क्लीन. ओके. हा किती सोपा प्रश्न आहे स्टुडंट. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲट 4 वर्ड्स इच बिगिनिंग. पण नाउन काय आहे? नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, शहराचं, वस्तूचं नाव म्हणजे नाउन. राईट द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने नवीन शब्द चालू करायचा. नावगाव वस्तू खेळतोय आपण नॉर्मली सेम तसंच. आता टायगर आर वरून नावगाव वस्तू प्राणी. रॅबिट RABBIT. टी वरून एखादी वस्तू टेबल TABLE टेबल. ई वरून एलिफंट ELEPHANT एलिफंट आणि टी वरून ट्री. कम्प्लीट. किती सोपं आहे. आता सेकंड क्वेश्चन 1 मधला बी जसं सांगितलं तसं करा. काय म्हणताय? एनिवन ऑर नेहमी हार्ड असतो. हे बघा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ. असं वाक्य बनवा ज्यात तुम्ही इन्स्टेड ऑफ यूज केलेलं असेल. आणि इथं ॲड अ क्लाउड टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तर मी सजेस्ट करेल क्वेश्चन एचा ए सोडवा. कधी पण तुम्हाला एक शब्द दिलेला असेल वाक्य बनवायचं. इन्स्टेड ऑफ आय चूज ज्यूस. इन्स्टेड ऑफ सोडा. ओके. किती सोपं आहे. अटेंड एनिवन ॲड अ प्रेफिक्स टू सफिक्स मेक न्यू वर्ड्स. प्रेफिक्स आणि सफिक्स शब्दाच्या सुरुवातीला किंवा मागच्या साईडला असं काही ॲड करायचं की मिनिंगफुल शब्द बनतोय. पॉसिबल, इम्पॉसिबल, अपॉइंट काय बनू शकतो? डिसअपॉइंट. ओके. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग वन ऑफ द फॉलोइंग. ऑर दिलाय. ऑर सोडवत बसू नका. इथं टाइम खूप वेस्ट होतोय. एक लिहिलाय. एक झाले 1 मार्क भेटले कशाला ऑर तुम्हाला? तरी पण स्टुडंटला एक्स्ट्रा मार्क्स नाही मिळत. तरी पण त्यांचं सांगून देते. पॉसिबल मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हा शब्द एक वाक्य बनवायचं त्यात हा शब्द आलेला पाहिजे. मिनिंगफुल सेंटेन्स हवं. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क हार्ड. आलाय पॉसिबल. ओके. अपॉइंट द गव्हर्नमेंट डिसाइड टू अपॉइंट अ न्यू प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. ओके. आता सेक्शन सेकंड मध्ये काय विचारलं जातं? सेक्शन सेकंड हे 20 मार्क्स मध्ये 2 चॅप्टरवर आपल्याला पॅसेज दिलेले असतात. त्या पॅसेजवर क्वेश्चन दिलेले असतात. तर आपण सर्वात जास्त सीन आणि अनसीन पॅसेजमध्ये मिस्टेक करतो ती म्हणजे इथं. आपण हे पूर्ण वाचत बसणार. किती टाइम कन्झ्युमिंग आहे. त्याच्याऐवजी एक छोटीशी टिप्स काय करायचं? कीवर्ड यूज करायचे. इथं काय विचारलंय? पहिला प्रश्न समजून घ्या. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. खरा किंवा खोटा आहे ते लिहायचंय. पहिल्या काय विचारलंय? 4 सन्स अँड 3 डॉटर्स. तर हे कीवर्ड बघायचं. काय आहे? 4 सन्स 3 डॉटर. हिज नेम सुलेखा चाइल्डहुड 4 डॉटर. इथं काय आहे? 4 सन. हे फॉल्स आहे. ओके. सेकंड द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पलेटन. आता काय शोधणार आपण? भोली किंवा हा सिम्पलेटन. कुठे सापडतो? हॅड सम ब्रेन
भुली, हे बघा सापडली. भुली द सिम्पलेटन. ओके. भुली हॅड अॅन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. भुली स्मॉल पॉक्स हॅड अॅन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. ओके. भुली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. वर चला पुढे बघू. डिड लिटल सुलेखा नॉट स्पीक लिटल व्हेरी लिटल रामराम 7 एंटरिंग ऑल चिल्ड्रन. भुली वॉज कुठे गेलंय? भुली, भुली, भुली. हे बघा मागे पुढे दिलेलं असतं म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होता. ऑन हर हेड. तर ट्रू 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 स्टॅडी ट्रू आहे. आणि पूर्ण पॅसेज वाचत बसली का मी? नाही. मला सेंटेन्स जिथं दिसलं किंवा जिथं दिसलं तसे शोधत आहे. ओके. आता हे बघा. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. पेन्सिल घ्यायची, छोटीशी टिप्स. पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलने डॉट करायचा. लिहिणं हे कॉपी समजलं तरी पण हा शब्द जिथं तिथे. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर ऑफ अकरन्स. शब्द जसे आलेत हे पॅराग्राफमध्ये दिलेले 4 शब्द असणार. जसे आलेत त्याच्या करेक्ट ऑर्डरनुसार आपल्याला अरेंज करायचे. अटॅक्स ऑफ स्मॉल फॉक्स. अटॅक्स ऑफ स्मॉल फॉक्स मग इथं दिसला इथं डॉट केला असं सोडवायचं. ओके. 4 वाक्य शोधायचे आणि लिहून टाकायचं. राईट एनी 4 डिस्क्राइबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. स्किप करू शकतो का? रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. नाही ऑल करायचे तर राईट एनी 4 डिस्क्राइबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. जे भुलील डिस्क्राइब करतात ते शब्द लिहायचे. ए 4 मध्ये काय आहे? ग्रामर लिहायचे. नॉट ओन्ली बट ऑल्सो. ॲट बट द चाइल्ड वॉज नॉट ओन्ली फेअर बट ऑल्सो प्रिटी. ओके. आणि काय लिहायचं? अनेबल टू. कुड नॉट ला चेंज करायचं. अनेबल टू. लिटल सुलेखा अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. पर्सनल रिस्पॉन्स कसा लिहायचा? पर्सनल रिस्पॉन्स मध्ये एक प्रश्न विचारला जातो. तुम्हाला तुमचं मत विचारलं जाते. एक पॅराग्राफ तरी तुमचा पर्सनल रिस्पॉन्स हवा. इथं काय विचारलंय? स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. स्मॉल पॉक्स म्हणजे आपल्या भागात त्याला काजण्या म्हणतात, देवी रोग हा. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीज. असे 4 बिमारीची नावं लिहा म्हणतात. 2 सिम्पटम्स द्या. सोपं आहे, लिहू शकतो. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. आता परत एक चॅप्टर. आधी 10 मार्क्सला, सेकंड 10 मार्क्सला. काय म्हणतात? कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करा. वाक्य पूर्ण करा हे तर येणारच आहे. हा पॅसेज चेंज होऊ शकतो. म्हणून चॅप्टर समजलं डायरेक्टली लिहू शकतो आपण. आता कीवर्ड शोधा. तुम्हाला चॅप्टर समजलेला नाही तरी पण कीवर्ड शोधून तुम्ही लिहू शकता. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड. आपण गुड रीड शोधूया. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड 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 आहे. हे बघा. गुड रीड. आता कुठपर्यंत लिहायचंय? फुल स्टॉप पर्यंत लिहून टाका. कमी लिहिलं, जास्त लिहिलं तर तोट्याचं जात नाही. डू यूज सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड. सेंटेन्स ॲड हा कीवर्ड जर शोधला, शॉर्ट सेंटेन्स ॲड. सेंटेन्स ॲड. हार्ड टू इमॅजिन वॉट सिंपल. हे बघा. सिंपल अँड शॉर्ट ॲड सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. इट इज ऑल्सो नॉन फॅक्ट दॅट मिस्चिवियस किड्स आर पीपल ऑफ ऑल पर्यंत फुल स्टॉप पर्यंत लिहून टाकायचं. आर के नारायण इज अ लिटरली जीनियस लाईक आर के नारायण. ओके. कंप्लीट द फॉलोइंग वे. एक डायग्राम दिलेली असणार आणि त्यात पॅसेज रिलेटेड विचारलं. क्वालिटीज ऑफ स्वामी मिचिवियस, सेन्सिटिव्ह, लव्हिंग, नॉटी. अशा 4 क्वालिटीज आपल्याला शोधून घ्यायच्या. मॅच द फॉलोइंग. इथं काय करायचंय? एक बॉक्स आखायचा. नंतर हे बघा. ए मिचिवियस. तर मिचिवियसचं काय होतंय? बी नॉटी. मग इथं मिचिवियस लिहिणार, इथं बी नॉटी त्याच्या समोर त्याच बॉक्समध्ये. सेकंड इनकम्पॅशियस. चा मीनिंग होते सर्कल अराउंड. तर मग इथं सेकंड इनकम्पॅशियस टाकायचं, इथं सी सर्कल अराउंड. असं सोडायचं. ओके. इट्स हा डू ॲट डायरेक्टर. इट्स हार्ड टू इमॅजिन. हे सेंटेन्स बदललेलं असेल पण मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मीनिंग. हे तर राहणारच आहे ना. वाक्याला नकारात्मक बनायचं पण त्याचा अर्थ बदलून द्यायचा. तर इट इज नॉट इझी टू इमॅजिन. आर के नारायण डस सिंगल आर के नारायण चा क्वेश्चन टॅग विचारलाय तर डझंट ही. ओके. पर्सनल रिस्पॉन्स इथे सोपं आहे. डू यू लाईक रीडिंग बुक्स? वाय. तुम्हाला पुस्तक लिहायला वाचायला आवडतात का? तर हो. डू यू विचारलाय तर येस आय लाईक बुक. वाय बिकॉज दे हेल्प मी गेन नॉलेज, इम्प्रूव्ह माय वोकॅब्युलरी, इन्हान्स माय इमॅजिनेशन्स. बुक्स ऑल्सो प्रोव्हाइड एंटरटेनमेंट, allow me to explore different words and idea perspective. That's why I like book. Okay, books are my favorite part. सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्सला. एका कवितेवर 5 मार्क्स आणि अप्रिशिएशन 5 मार्क्स. अप्रिशिएशन चॅनलवर सर्व व्हिडिओ दिले 5 मार्क्स फ्री. कविता जर समजली ना तर हे 5 मार्क्स तुमचेच आहेत. आणि तुम्हाला इथं टाइम तुमचा जात नाही जर तुम्हाला कविता समजलेली असेल. काय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या दोनपैकी एक अल्टरनेटिव्ह तुम्हाला चूज करायचा. द पोएट फादर गोज बॅक अर्ली इन द. केव्हा जात होते? मॉर्निंग. द पोएट आस्क फॉर सीट्स ऑफ मूनलाईट सनलाईट. मूनलाईट चंद्राला चांदण्या मागत होता ना. द होल विलेज गोज टू. वीकली जातोय का? नाही डेली. द होल विलेज गोज टू डेली टू वर्क. द पोएट वॉन्ट टू सॉ सीट्स ऑन द साइड्स ऑफ रोड किंवा पाहता आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल मून ऑन लाईट. याचं आता समजत नाहीये समजा मला तर कुठे शोधायचं? तर पोएममध्ये. पोएम समजलेली असेल तर खूप इझी जातं हे करायला. ऑन द साइड्स ऑफ पाथ. तर त्यांचं पाथ आहे. ओके. डिस्क्राइब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू विलेज. त्याच्यासाठी पोएम समजणं खूप महत्त्वाचं आहे. काय म्हणतायत? डिस्क्राइब करा तो जो रोड जे पोएमचे पॅरेंट्स फादर जात होते तो रस्ता कसा डार्कन होता. तिथं स्नॅक्स स्क्रायपन्स होते. असंच लिहायचं. ओके. राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. लाईट आणि फाईलचा रायमिंग विचारलाय. ओके. ऑपोजिट यात कन्फ्युज नाही होतं. अप्रिशिएशन 5 मार्क्स. या 2025 मध्ये शॉपिंग बाय वुड्स विचारलेली आहे. 2024 मध्ये यू स्टार्ट डाईंग स्लोली. 2023 मध्ये द टीनेजर प्रेयर. ही इन्फॉर्मेशन मला महाराष्ट्र बोर्ड ऑफिशियल साईटवरून मिळाली आहे. ओके. ते झालं. रीड द फॉलोइंग. आता नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅराग्राफ. तो कसा सोडवायचा? तर सेम इथं तुमचा हे जाऊ नये म्हणून वेळ वाया जाऊ नये म्हणून डायरेक्ट कीवर्ड शोधायचे. पॉवर्स अँड फोर्स आर टिपिकल ऑफ पॉवर. हे बघा. टिपिकल ऑफ तांडवा. भारतनाट्यम और डान्स फॉर्म ॲज परफॉर्मन्स बाय देवीदास. देवीदास कुठे आहे? देवीदास. डान्स मुवमेंट विच इज कॉल्ड बिफोर ट्रेनिंग. आपल्याला देवीदास शब्द शोधायचा आहे. आपल्याला तरी पूर्ण पॅरा समजून घ्यायचा नाही आणि वाचत बसून टाइम वेस्ट करायचा नाहीये. ओके. देवीदास वर्ड्स लास्ट ग्रेट दी डान्स शिवा देवास सोलो डान्सिंग बिफोर स्टेज क्लासिकल डान्सिंग भारतनाट्यम मोस्ट पॉपुलर अर्लियर इज नोन एज वेरियस नेम भारतनाट्यम देसी डान्सिंग डान्स अकॉर्डिंग टू क्लासिकल. काय वर्ड शोधायचं आपल्याला? देवादासीस. लस तांडवा जसं पार्वती देवादासीस कुठं गेलोय?
ट्रेनिंग बिफोर स्टेज वेअर द मेन डान्सिंग भरतनाट्यम भारत पॉप्युलर डान्स फॉर्म इंडिया नोन ॲज कॉल्ड देसी लोकल डान्स सोलो परफॉर्मन्स बाय देव. हे बघा, परफॉर्मन्स बाय देवादासी इट वर डान्स ॲज सोलो. सोलो याचा आन्सर आहे. तांडवा इज असोसिएटिव्ह विथ, मला रिडिंग करताना दिसले तांडवा इज असोसिएटिव्ह विथ शिवा. इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म भरतनाट्यम. सेकंड, मेन स्कूल क्लासिकल डान्स फॉर्म ऑफ. जेव्हा आपण हे शोधतोय ना, थोडंसं बघायचं तर हे बघा इथं दिलंय भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी, कथक. चार फॉर्म झाले. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी. अनोनच्या नोन, ग्रुप सोलो, पुअर, रिच, नॅरो, बोल्ड. डू ॲज डायरेक्टेड, स्किप करा, स्किप करू शकतो डू ॲज डायरेक्टेडचा प्रश्न. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड स्किप नाही करता येत तर टीच करून रूल समजून जावा. काय चेंज इन टू पॅसेज पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना काय करावं लागतं ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. 4-5 दिवस तुमच्याकडे आहेत, तुम्ही करू शकता. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज कसं करायचं, नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. सेकंड काय, ॲज वेल ॲज लिहायचं. लेटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल लेंड देअर पॅट्रोनेज टू इट. ओके. प्रश्न रिस्पॉन्स. डान्सिंगचे राईट आणि फॉल्स बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. डान्सिंगचे बेनिफिट्स काय, इट बूट्स मेंटल अँड फिजिकल हेल्थ. अजून काय असू शकतो, इट डेव्हलप कोऑर्डिनेशन अँड अंडरस्टँडिंग, इट इम्प्रूव्ह बॅलन्स, स्ट्रेंथ अँड मूड. असे 4-5 फायदे लिहून टाकायचे. समरी रायटिंग कशी सोडवायची, याच्यावर माझा प्लॅन आहे का वेगळा व्हिडिओ बनवायचा, कारण त्याचे खूप रूल्स आहे. कसं करायचं, फक्त आधी हा प्रश्न समजून घ्या. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. कशाची समरी करायची आपल्याला, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4A म्हणजे या अनसीन पॅसेजची आपल्याला समरी सांगितलेली असेल. समरी झाली. समरी 5 मार्क्ससाठी येते. मी तुम्हाला कळत नसेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी समरी कशी लिहायची वगैरे. तुम्हाला समरी रायटिंग काय असते, समरी रायटिंग म्हणजे आपल्याला एक पॅरा दिलाय. सिंपल मध्ये समजा तुम्ही मूवी बघितली, तुम्ही तुमच्या फ्रेंडला 3 घंट्याची मूवी 5 मिनिटात सांगता ना, बस सेम तेच एक्झाम्पल म्हणजे समरी. रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी. लेटर रायटिंग मध्ये पण तुम्हाला ए और ए टू डू एनी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. A1 दिलेलं असेल, A2 दिलेलं असेल, 5 मार्क्ससाठी एनी वन करायचं. सगळे सॉल्व्ह करत बसू नका, इतर तुम्ही टाइम वेस्ट करताय. A1 किंवा A2 या दोनपैकी एक करायचंय. मी सजेस्ट करेल इनफॉर्मल लेटर सॉरी, कारण यात ना रिस्ट्रिक्शन्स कमी आहेत. इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं त्याचा हे करायचं आपण गुगलला सर्च करू शकतो. आणि लेटर रायटिंग हे सर्वांनाच यायला हवं, कारण कॉलेज लेवलला पण तुम्हाला ऍप्लिकेशन्स लिहावे लागतात. तर फॉर्मल लेटरपेक्षा मी इन्फॉर्मल सजेस्ट करेल तुम्हाला इथे 5 मार्क्ससाठी. डायलॉग रायटिंग ड्राफ्टिंग अ स्पीच B1 और B2. आपल्याला B1 किंवा B2 पैकी एक सोडवायचा. B1 मध्ये काय डायलॉग रायटिंग, तुम्हाला काही 1-2 डायलॉग दिलेले आहेत आणि तुम्हाला त्यातून कन्व्हर्सेशन डायलॉग रायटिंग करायची आहे अँड कंप्लीट द डायलॉग. हे 4 डायलॉग रायटिंगवर 3 प्रश्न असणार आहेत. किंवा स्पीच रायटिंग, तर मी सजेस्ट करेल B2 स्पीच रायटिंग, कारण स्पीच रायटिंगचा एक फॉर्मॅट असतो आणि तुम्हाला मार्क्स कन्झ्युमिंग आहेत. 5 मार्क्स मिळू शकतात. डायलॉगमध्ये तरी ग्रामॅटिकल मिस्टेक तुमच्याकडून होण्याचे चान्सेस आहेत, इंग्लिश इम्प्रूव्ह नसेल तर त्यात मी सजेस्ट करेल का स्पीच रायटिंग करायची. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा खूप इझी प्रश्न आहे. A1 और A2 एक तुम्हाला A1 मध्ये काय दिलेलं डायग्राम दिले, त्याचा पॅराग्राफ बनवायचा आहे. आणि A2 मध्ये काय एक पॅराग्राफ दिलाय आणि त्या पॅराग्राफमध्ये कीवर्ड शोधून तुम्हाला त्याची डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचं. व्हर्बल टू नॉन व्हर्बल एक पॅरा दिलाय, त्याला डायग्राम मध्ये कन्वर्ट करायचं. आणि इथं काय करायचं आपल्याला, डायग्रामला पॅराग्राफ मध्ये कन्वर्ट करायचं. तर मी सजेस्ट करेल का डायग्रामला, कारण इथं खूप सारे कीवर्ड्स आपल्याला दिलेले आहेत. एवढे शब्द जरी वापरले तरी तुमचे 5 मार्क्स फिक्स आहेत. फक्त हे कीवर्ड्स त्यात ऍड असावे. याला एक टायटल द्यावं. टायटलचा पण एक मार्क्स असतो. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन टायटल काय देऊ शकतो, ट्रान्सपोर्टेशन आहे. टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मग काय लँडबद्दल थोडं, मग लँडमध्ये काय असतं वगैरे. एक पॅराग्राफ आरामात लिहिणं होते, स्किप करायचं नाही. ओके. एक्सपांड द थीम मध्ये काय विचारलंय तुम्हाला, B1 और B2 मध्ये एक. तर मी म्हणेल न्यूज रिपोर्ट. खूप सोपा असतो, एक फॉर्मॅट असते. तुम्हाला येते का नसेल तर मी टीच करते, आपल्याकडे काही दिवस आहेत अजून पण. रिपोर्ट रायटिंग हे नेहमी 5 मध्ये असते आणि त्याचा काही फॉर्मॅट आहे, तो जर आठवण करून दिला ना तर तुमचे 5 मार्क्स पक्के आहेत. किंवा इथं काय म्हणताय स्टोरी, तर मी सजेस्ट करेल स्टोरी नको, आपली इंग्लिश त्या लेवलची नाही आहे का आपण स्टोरी लिहू. तर B1 चा प्रश्न मला काय सॉल्व्ह करायचा आहे, न्यूज रिपोर्ट. मी हे का सांगते, का स्किप करावं, का सोडावं, कारण ना एक फिक्स आहे डोक्यात का मला एवढं सोडवायचंय. 3 तासात आरामात पेपर होते आणि वेळ सुद्धा वाचतो. तुम्ही सगळं काही करत बसणार ना तर वेळ जाणारच आहे. आपल्याला 80 पैकी 80चं लिहायचं, एक्स्ट्रा लिहत बसायचं नाहीये. तर आधी डिसाईड करून द्या, मला ग्रामरमध्ये हे सोडवायचं, मला हे येते, मला हे येत नाही, मला हे करून जायचं, माझ्याकडे एवढे दिवस आहेत. ओके. स्किल डेव्हलपमेंटमध्ये मी म्हटलं ना, 5 मार्क्स फक्त एक प्रश्न समजला नाही म्हणून मला स्वतः माहित नव्हता प्रश्न काय. मी गुगलला सर्च केला की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय असते. काहीच करायचं नाही, ट्रान्सलेशन करायचं आणि 5 मार्क्स असे तुम्हाला 5 मार्क्स दिले. काय म्हणतात, ट्रान्सलेट करा. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय असते, जे तुम्हाला शाळेत भाषा शिकवली जाते. ऑब्व्हियसली मराठीत आपल्याला शिकवली जाते. मग काय आपल्याला हे शब्द मराठीत ट्रान्सलेट करायचे आहेत ना. फ्रीचे 5 मार्क्स. जनरलला मराठीत काय म्हणतात, सामान्य. अरायवलला मराठीत काय म्हणतात, अरायवलला आगमन. ओके. बेगर भिकारी, हॉनर सन्मान, पॅराडाईज म्हणजे स्वर्ग, मुवमेंट चळवळ. झाले ना 5 मार्क्स, सोपे. आणि ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, तेच ट्रान्सलेट करायचं आपल्या भाषेत. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन, बगीच्यात अजून झाडे लावा. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्री, प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यायला हवी. डोंट प्लग द फ्लॉवर, फुले तोडू नका. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा झाडे जगवा. नाही सॉरी, झाडे वाचवा आयुष्य जगवा. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेज मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. कृती हे शब्दांपेक्षा जास्त बोलते. माइट इज राईट, ज्याच्याकडे ताकद असते तोच मोठा असतो. बेस्ट ऑफ लक स्टुडंट्स. 80 पैकी 80चा पेपर आहे, सोडवायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला ग्रामरमध्ये काय येत नाही ते मला सांगा, किंवा असाच 2024चा पेपर सॉल्व्ह करून दाखवा.